मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आले। यात खंडणी प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलीस कोठडी ही आज संपली। कराडला आज केज न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आलं। या ठिकाणी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळालं। वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी जोरदार युक्तिवाद करत माझ्या क्लायंटला विनाकारण अडकवलं जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला। युक्तिवाद झाल्यानंतर वाल्मिक कराडला केज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, फक्त कोठडीच नाही तर त्याच्यावर मोक्का सुद्धा लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात यावा अशी सतत मागणी गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख कुटुंब आणि विरोधकांकडून करण्यात येत होती। त्यानुसार आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला